प्रभाग क्रमांक 29 मध्ये नागरी समस्या, महिला सशक्तीकरण व सामाजिक विकासासाठी छाया दिलीप देवांग या सातत्याने कार्यरत आहे। नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देत पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईट आदी प्रश्नांसाठी त्यांनी संबंधित विभागांकडे नियमित पाठपुरावा केलाय। महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण केले। सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्यावर तात्काळ उपाययोजना करणे ही त्यांची ओळख ठरत आहे। प्रभाग क्रमांक 29चा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे छाया देवांग यांनी सांगितले। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 29 येथे। तर प्रभाग क्रमांक 29 मधून छायाताई देवांग आपल्या सोबत आहेत। यांनी गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो किंवा आर्थिक मदत असो, असे अनेक कार्य त्यांनी पार पडलेले आहेत आणि येत्या निवडणुकीमध्ये देखील ते असे अनेक कार्य पूर्ण करणार आहेत। तर त्याबद्दलच अधिक माहिती आपण त्यांच्या सोबतच जाणून घेऊया। नमस्कार, मी सौ छाया दिलीप देवांग। मी प्रभाग क्रमांक 29ची माजी नगरसेविका, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस आहे। गेल्या 30 वर्षापासून सिडको भागातली रहिवासी असल्यामुळे सिडकोच्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, याची पूर्णपणे जाणीव मला आणि माझ्या परिवाराला आहे। आणि आम्ही स्वतः सिडकोच्या घरांमध्ये 25 वर्षापासून राहत असल्यामुळे अनेक ज्या काही महिलांच्या अडचणी असतात, त्याचबरोबर इतर ज्या काही मूलभूत गरजा असतात त्याची सुद्धा जाणीव आम्हाला आहे। त्यामुळे गेल्या पंचवार्षिकमध्ये जे काही आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी या माध्यमातून मिळाली, तर खऱ्या अर्थानं मी जे काही मला माझ्या पद्धतीने मला काम करता आलं किंवा जितकं जाता आलं त्या अनुषंगाने मी काम करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर आमच्या कार्यकाळामध्ये कोरोनासारख्या महाआजाराला सर्वांना तोंड द्यावं लागलं आणि त्या परिस्थितीत देखील ज्या वेळेला लोकांची रोजगार वगैरे बंद झाले होते किंवा अनेक पेशंट्स त्यावेळेला होते आणि ज्या वेळेस खऱ्या अर्थाने लोकांना लोकप्रतिनिधींची गरज होती, त्यावेळेला आम्हाला जनतेमध्ये राहून त्यांची सेवा करण्याची त्यावेळेला संधी मिळाली। आणि मग अन्नधान्य पुरवठा असेल, औषधांचा पुरवठा असेल, त्याचबरोबर अँटीजनच्या टेस्ट असतील, आणि मला तर सांगायला आनंद होईल की माझी स्वतःची इनोवा गाडी ही देखील मी त्यावेळेला पेशंटसाठी दिलेली होती। त्यामुळे त्यावेळेला जो दिलासा नागरिकांना मिळाला, त्याचं नाव अजूनसुद्धा लोक काढतात की नाही, त्यावेळेला ताई तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्यासाठी धावून आल्या आणि आम्हाला त्यावेळेला खूप चांगली साथ तुमची मिळाली। आणि ती परिस्थिती अशी होती की आपले नातेवाईक असतील किंवा गल्लीतले आजूबाजूचे लोक असतील, हे सुद्धा त्यावेळेला एकमेकांना मदत करायला भीती वाटायची। अशा वेळेला आम्ही जनतेमध्ये राहून खूप लोकांना त्यावेळेला सहकार्य केलं आणि त्यामुळे मला नाशिक सिटीजन फोरमचा जे थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन असतं, तो पुरस्कार त्यावेळेला मला मिळाला की पब्लिकमधून किंवा पत्रकारांच्या सांगण्यानुसार की खऱ्या अर्थानं कुठले नगरसेवक त्यावेळेला फील्डवर होते, त्यावेळेला त्या इन्व्हेस्टिगेशनमधून त्यांनी माझ्या नावाची त्यावेळेला निवड केली। आणि मला अचानक तेव्हा फोन आला की ताई तुम्हाला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्यावेळेला कार्यक्षम नगरसेविका पुरस्कार मला त्यावेळेला 2022 मध्ये मिळाला। त्यावेळेला मला खऱ्या अर्थानं मनाचं समाधान झालं की मी नगरसेविका म्हणून, एक सेवक म्हणून त्यावेळेला मी खऱ्या अर्थानं जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आणि त्यांना साथ दिली। जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानणाऱ्या छायाताई यांनी अनेक कार्य पार पाडलेली आहेत। तर येत्या निवडणुकीमध्ये देखील त्यांचे ध्येय धोरण काय असणार आहे आणि महिलांसाठी देखील त्या कोणकोणत्या योजना राबवणार आहेत, याबद्दल अधिक माहिती आपण ताईंकडून जाणून घेऊया। खरं तर 5 वर्षाच्या या कार्यकाळामध्ये आम्हाला पुढचे 4 वर्ष देखील मिळाले, कारण महाराष्ट्रात सगळीकडेच निवडणुका लांबलेल्या होत्या आणि या 9 वर्षाच्या काळामध्ये देखील नंतरच्या 4 वर्षाच्या काळात देखील जनतेच्या संपर्कात राहून आम्ही काम केलं। आणि खऱ्या अर्थानं ताई तुम्ही जसं म्हटल्या की जनसेवा हीच ईश्वर सेवा मी आणि माझ्या परिवाराने मांडली आणि ग्राउंड लेवलला राहून प्रत्येक वेळेस लोकांचे फोन उचलणं असेल, महिलांच्या काही अडचणी असतील, माझ्या प्रभागामध्ये तसं पाहिलं तर ड्रेनेजची समस्या ही खूप जास्त गंभीर आहे आणि महिलांना त्याचा जास्त सामना करावा लागतो। त्यामुळे त्या अडचणी बऱ्यापैकी सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील जनतेने जर मला पुन्हा संधी दिली सेवा करण्याची, तर ज्याही काही ड्रेनेजच्या अडचणी आहेत त्या पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा माझा प्रयत्न राहील। त्याचबरोबर महिला
या आर्थिक सक्षम झाल्या पाहिजे. यासाठी देखील बचत गट असतील किंवा माझा भाग हा पूर्ण कामगार वर्ग असल्यामुळे त्या महिलांना कामांची गरज आहे. त्यासाठी देखील माझा पुरेपूर प्रयत्न राहणार आहे की महिला ह्या आर्थिक सक्षम झाल्या पाहिजे, आत्मनिर्भर झाल्या पाहिजे. यासाठी देखील मी पुढच्या काळामध्ये नक्कीच महिलांसाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा मला सेवा करण्याची संधी द्यावी हे मी तुमच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करते. धन्यवाद. नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ते मानत आलेले आहेत आणि देवांग कुटुंबीय कोणतेही कार्य असो नेहमी पुढाकार घेतात. तर नाशिक लोकशाही न्यूजला ताईंनी माहिती दिल्याबद्दल ताईंचे व त्यांच्या कुटुंबियांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.